महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा. महिला आयोगाच्या कार्यक्रमात काय म्हणाल्या? नमस्कार, मी अजित पालव. माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित जागतिक महिला दिन 2026च्या कार्यक्रमात आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महिलांवरील अन्याय अत्याचार कमी व्हावेत, अत्याचारांविरोधात आवाज उठवता यावा याकरिता महिलांसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याची घोषणा आज करण्यात आली. याबाबत त्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. सुनेत्रा पवार म्हणाल्या, उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा. महिला आयोगाच्या कार्यक्रमात महिला सन्मान पोर्टलचं अनावरण करण्यात आलंय. या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील सगळीकडच्या महिलांना, मुलींना त्यांच्यावर अत्याचार किंवा सायबर गुन्हे झाले तर त्यावर तक्रार नोंदवू शकता. हे पोर्टल संबंध पोलीस यंत्रणेशी जोडलं गेलं आहे. त्यांची तक्रार लगेच नोंदवली जाईल. त्यातून तत्काळ न्याय मिळण्याची व्यवस्था यात आहे. तळागाळातील मुली किंवा ज्या तक्रार करायला घाबरतात त्यांना याचा फायदा होणार आहे. प्रभादेवी येथे झालेल्या या महिला शक्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासह बहुमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टलचं अनावरण, आयोग कार्यालयातील सायबर वेलनेस कक्षाचं उद्घाटन आणि आत्मसन्मानाच्या वाटा या महिला आयोगाच्या पुस्तक व भित्तीपत्राचं अनावरण करण्यात आलंय. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला आयोग करत असलेलं काम अत्यंत मोलाचे व महत्त्वाचे आहे. राज्य महिला आयोगाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षा व स्वावलंबनास नवी दिशा प्राप्त झाली आहे. महिला तक्रार निवारण पोर्टलच्या माध्यमातून महिलांच्या समस्या अधिक पारदर्शकतेने आणि परिणामकारकपणे सोडवण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. महिला आयोगाच्या पोर्टलमुळे राज्यातल्या कोणत्याही महिलेला घर बसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. ही प्रणाली राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनशी जोडलेली असल्यामुळे महिलांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करणं शक्य होणार आहे, असं यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.